नमस्कार शेतकरी बांधवांनो, तुमच्या सर्वांचं आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। मित्रांनो, राज्यातील 55 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा दिलासा, पण पूर्ण 2 लाखांची माफी फक्त 5 लाख शेतकऱ्यांना मिळणार आहे। मित्रांनो, हे 2 लाख रुपयांची कर्जमाफी कोणत्या असे शेतकरी आहेत ज्यांना मिळणार आहे, तुमचं नाव या यादीमध्ये आहे की नाही, संपूर्ण माहिती आता आपण जाणून घेणार आहोत। व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। शेतकरी बांधवांनो, राज्य सरकारने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 जाहीर करून त्यात 55,72,000 पीक कर्ज थकबाकीदार शेतकऱ्यांचे 2 लाख रुपयांपर्यंतचे पूर्ण कर्ज माफ केले जाणार असल्याची घोषणा केली। या कर्जात थकबाकीदारांकडील मुद्दल व व्याज सोडून 2 लाख रुपयांचे कर्ज ग्राह्य धरले आहे। या योजनेच्या अटी व SLBCचे अहवाल विचारात घेता राज्यातील जवळपास 5 लाख शेतकऱ्यांची पूर्ण 2 लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी होणार असून उर्वरित शेतकरी 50,000 रुपयांच्या प्रोत्साहन निधीसाठी पात्र असणार आहेत। राज्यात 55,72,000 शेतकऱ्यांची 65 लाख पीक कर्ज खाती थकीत असून त्यांचे 36,585 कोटी रुपयांचे पीक कर्ज माफ करणार असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे। महात्मा ज्योतिराव शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 मध्ये 32,37,000 शेतकऱ्यांचे 20,497 कोटी रुपयांचे 2 लाखांपर्यंतचे कर्ज माफ केले होते। या शेतकऱ्यांना नवीन योजनेअंतर्गत 50,000 रुपयांचा प्रोत्साहन निधी मिळणार आहे। राज्यात 14,38,000 शेतकरी त्यांनी घेतलेल्या पीक कर्जाचा नियमित भरणा व प्रोत्साहन निधीसाठी पात्र असल्याने राज्यात प्रोत्साहन निधी पात्र शेतकऱ्यांची संख्या 46,73,000 आहे। उर्वरित 17,99,000 शेतकऱ्यांपैकी 20 ते 22% शेतकरी 2 लाख रुपयांपेक्षा अधिक पीक कर्ज घेत असून 60 ते 62% शेतकरी 1 लाख रुपयांच्या आत, तर 16 ते 20% शेतकरी 1 ते 2 लाख रुपये पीक कर्ज घेतात। 2 लाखांपेक्षा अधिक कर्ज थकीत असल्याने 2 लाखांवरील रक्कम शेतकऱ्यांनी बँक खात्यात आधी जमा केल्यास नंतर त्यांच्याकडील 2 लाखांचे कर्ज माफ केले जाईल। त्यामुळे जवळपास 5 लाख शेतकऱ्यांनाच 2 लाखांपर्यंतच्या कर्जमाफीचा खऱ्या अर्थाने लाभ मिळणार आहे। मित्रांनो, 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 या काळात राज्यातील 7,50,000 शेतकऱ्यांकडील 6,200 कोटी रुपयांच्या पीक कर्जाचे तांत्रिक बाबींमुळे पुनर्गठन आले। दुसरीकडे 2025 मध्ये एकूण 17,29,000 शेतकऱ्यांच्या 26,658.77 कोटी रुपयांच्या थकीत पीक कर्जाचे पुनर्गठन करण्याची सूचना केंद्र सरकारने SLBCला केली। पुनर्गठन केल्यानंतर कर्ज वसुली तर थांबली, पण फारच थोड्या शेतकऱ्यांना नव्याने पीक कर्ज देण्यात आले। महात्मा ज्योतिराव शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत 32,37,000 शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करण्यात आले। त्यानंतर 2020 ते 2025 या 5 वर्षात या योजनेचा लाभ घेतलेले 12,71,000 शेतकरी पुन्हा थकबाकीदार झाले आहेत। त्यांनाही नवीन योजनेत पात्र ठरवले असून त्यांच्यासाठी 5,808 कोटी रुपयांची तरतूद केली आहे।